प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील SPDM महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची जी संकल्पना आहे धर्मनिरपेक्षता, या संकल्पनेसंदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे ही युरोपमध्ये जन्माला आली। विशेषतः युरोपमध्ये 14व्या आणि 15व्या शतकामध्ये जे प्रबोधन युग निर्माण झालं किंवा ज्याला ज्ञानोदयाचं युग असं म्हणतात, या प्रबोधनाच्या आणि ज्ञानोदयाच्या युगातून ही संकल्पना जन्माला आलेली आहे। कारण मध्ययुगामध्ये युरोपियन देशांमध्ये राज्य आणि चर्च यांचा सत्तेसाठी संघर्ष सुरू होता आणि चर्चचा राजकारणावर, समाजकारणावर जो प्रभाव होता तो प्रभाव कमी करण्यासाठी युरोपियन देशांमध्ये ही संकल्पना जन्माला आली। युरोपियन देशांमध्ये जी धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे, या विचारधारेचे दोन प्रमुख प्रवाह आहेत। त्यातील पहिला प्रवाहावर जॉन जेकब हॉलियाक नावाचा जो विचारवंत आहे, या विचारवंताच्या विचाराचा प्रभाव जो आहे तो प्रभाव दिसून येतो। जॉन जेकब हॉलियाक यांच्या मते धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांच्यात फारकत करावी, पण व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात धर्माची मूल्य, महत्व आणि स्थान कायम राहू द्यावं, म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये धर्म पालनाची मुभा देण्यात यावी। म्हणजे हॉलियाकच्या विचारानुसार धर्म ही गोष्ट राजकारणापासून लांब ठेवावी किंवा धर्म आणि राजकारण यांची फारकत करावी, हे हॉलियाकने मत मांडलेलं आहे। त्याच्या विचारांचा प्रभाव युरोपमधले जे लोकशाही देश आहेत यांच्यावर पडलेला दिसून येतो। हॉलियाकचा समकालीन जोसेफ ब्रॅडली नावाचा जो विचारवंत होता, हा जोसेफ ब्रॅडली नावाचा विचारवंत धर्मनिरपेक्षतेचा जो दुसरा प्रवाह आहे या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतो। त्याच्या मते धर्माची राजकारणापासून निव्वळ फारकत करता कामा नये, तर राजकारणातून धर्म बाद केला पाहिजे आणि व्यक्तीची धार्मिक जोखडातून मुक्ती केली पाहिजे। म्हणजे धर्म आणि राजकारण या स्वतंत्र बाबी आहेत, राजकारणातून धर्म पूर्णपणे बाद केला पाहिजे किंवा धर्माला कमी महत्त्व दिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजवादी आणि साम्यवादी देश जे आहेत या साम्यवादी देशांवर पडलेला दिसून येतो। आता धर्मनिरपेक्षतेचे दोन्ही प्रवाह लक्षात घेतल्यानंतर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? आता भारतामध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाच्या अर्थाबाबत अनेक मतांतरे आहेत। युरोपियन देशामध्ये असलेला धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आणि भारतामध्ये असलेला धर्मनिरपेक्षतेचा अर्थ याच्यामध्ये फरक आहे। म्हणून आपण भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ आहे तो साधारणतः कोणकोणता अर्थ आहे, तर भारतामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द काही लोक निधर्मीपणा, काही लोक सर्व धर्म समभाव, काही लोक धर्मतटस्थता आणि काही लोक पंथ निरपेक्षता या अर्थाने हा शब्द व्यवहारात वापरत असतात। कारण धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, त्याच्या अर्थाबाबत भारतामध्ये अभ्यासक जे आहेत त्या अभ्यासकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत। त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची सर्वसमावेशक व्याख्या जी आहे ती व्याख्या करणे शक्य नाही। परंतु धर्मनिरपेक्षते संदर्भात विविध अभ्यासकांनी जे व्याख्या केल्या आहेत किंवा जी मतं मांडलेली आहेत, त्या मतांचा आशय लक्षात घेऊन धर्मनिरपेक्षतेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होऊ शकतो। तर धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला विरोध नव्हे। पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला विरोध नव्हे।
धर्मनिरपेक्षता याचा अर्थ आहे कोणत्याही धर्माला विशेष महत्व न देता सर्व धर्मियांना समान मानणं। धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की कोणत्याही, जसं पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्माला विशेष महत्व आहे, भारतामध्ये असं कोणत्याही धर्माला, जरी हिंदूंची संख्या बहुसंख्याक असली तरी हिंदू धर्माला काही विशेष महत्व नाही, कारण भारतामध्ये सर्व धर्मियांना समान मानलं जातं। हा पहिला निकष। दुसरा निकष धर्माच्या आधारावर भेदभाव न करणं, कारण भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, या सर्व धर्मातल्या लोकांना सोबत समान व्यवहार करणं, म्हणजे धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकार, जसं पाकिस्तानमध्ये हिंदूंना दुय्यम नागरिक मानलं जातं, तसं भारतामध्ये मुस्लिमांना किंवा इतर अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिक मानलं जात नाही। म्हणजे धर्माच्या आधारावर भेदाभेद न करणं, सर्व धर्मियांसोबत समान व्यवहार करणं, राज्याचा अधिकृत धर्म नसणं, कारण भारताचा अधिकृत कोणताही धर्म नाही, जसं पाकिस्तानचा इस्लाम धर्म अधिकृत आहे, राज्याचा अधिकृत धर्म नसणं, आणि वैयक्तिक जीवनामध्ये धर्म पालनाची मुभा देणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमधून धर्मनिरपेक्षतेचा आशय व्यक्त होत असतो। म्हणजे धर्मनिरपेक्षतेची सर्वसाधारण व्याख्या जरी करता येत नसली तरी धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर कोणत्याही विशेष धर्माला महत्व न देता सर्व धर्मियांना समान मानणं, धर्माच्या आधारावर भेदभाव न करणं, सर्व धर्मियांसोबत समान व्यवहार करणं, आणि राज्याचा अधिकृत धर्म नसणं, आणि वैयक्तिक जीवनामध्ये धर्मपालनाची मुभा असणं, इत्यादी गोष्टीला भारतामध्ये धर्मनिरपेक्षता असं म्हटलं जातं। आता पाश्चिमात्य देशामधली धर्मनिरपेक्षता आणि भारतामधली धर्मनिरपेक्षतेत काय अंतर आहे, तर हे अंतर लक्षात घेणं आवश्यक आहे। कारण धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा जन्म पश्चिमेमध्ये झाला, म्हणजे युरोपियन देशांमध्ये झाला। पाश्चिमात्य देशांमधून ही संकल्पना आलेली असली तरी पाश्चिमात्य देशांच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेमध्ये खूप मोठं अंतर आहे। कारण पाश्चिमात्य देशांची जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये राज्य आणि धर्म याचं विभक्तीकरण करण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करतात, म्हणजे धर्म आणि राज्य यांची एकमेकांपासून फारकत करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे राजकारणामध्ये धर्माचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असता कामा नये, किंवा राजकारण आणि धर्म यांचा एकमेकांशी काही संबंध असता कामा नये, असं पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेमध्ये मानलं जातं। पण भारताचे धर्मनिरपेक्षता धर्म आणि राज्य संस्थेमध्ये फारकत करत नाही, फक्त तात्विक अंतर निर्माण करण्याचा किंवा राखण्याचा प्रयत्न करतो। कारण भारतामध्ये धर्म आणि राज्य यांची पूर्णपणे फारकत करणे शक्य नाही, कारण पाश्चिमात्य देशांच्या धर्मविषयक कल्पना आणि भारतीय लोकांच्या धर्मविषयक कल्पनेमध्ये फरक आहे। कारण पाश्चिमात्य लोक धर्म आणि पारलौकिक बाबींपेक्षा ही लोकांमध्ये किंवा भौतिक जगावर विश्वास व्यक्त करतात। पाश्चिमात्य जगातले लोक धार्मिकतेवर किंवा पारलौकिक गोष्टींना महत्व देत नाही, ते इहलोकाचं जे जग आहे म्हणजे भौतिक जगावर विश्वास व्यक्त करतात। म्हणून पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये अंतर आहे। कारण भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा विकास हा धार्मिक विविधतेतून झालेला आहे। पाश्चिमात्य देशांमध्ये धर्मनिरपेक्षता वेगळ्या कारणासाठी जन्माला आलेल्या आहेत। पाश्चिमात्य देशांमध्ये धर्मनिरपेक्षतेचा जन्म झालेला आहे चर्च नावाच्या संस्थेचा प्रभाव कमी करण्यासाठी। कारण पाश्चिमात्य देशांच्या राजकारणावर चर्चचा फार मोठा प्रभाव होता, हा प्रभाव कमी करण्यासाठी तिथं धर्मनिरपेक्षता उदयाला आली। पण भारतामध्ये धार्मिक संस्थांचा प्रभाव कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्षता जन्माला आलेली नाही। तर भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा विकास का झाला, कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक विविधता आहे। म्हणून भारतामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे ती धर्मनिरपेक्षता धर्मसहिष्णुता या संकल्पनेशी जोडलेली आहे। म्हणजे भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचं उगमाचं मूळ कारण धर्मसहिष्णुतेचं आहे।
कारण भारतामध्ये धर्म ही कल्पना नैतिकता आणि व्यक्तीच्या भावनेशी निगडीत आहे. म्हणून पाश्चिमात्य देश जसे धर्माबाबत तटस्थ राहतात तसे भारतीयांना धर्माबाबत तटस्थ राहणे शक्य नाही. म्हणून भारतामध्ये धर्मनिरपेक्षता ही संकल्पना सर्व धर्म समभाव, कायद्यासमोर सर्व धर्मांना समान स्थान, धर्माच्या आधारावर भेदभाव न करणं, राज्याचा अधिकृत धर्म नसणं इत्यादी संकल्पनेवर आधारलेला आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या पद्धतीने धर्म आणि राजकारणाची फारकत केली जाते तशी फारकत भारतामध्ये केली गेली नाही. भारत फक्त राज्य आणि धर्म यांच्यामध्ये तात्विक अंतर निर्माण करणारी धर्मनिरपेक्षता आहे. आता भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल चर्चा आपण करणार आहोत. कारण भारताची जी मूळ राज्यघटना तयार झाली या मूळ राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता शब्दाचा समावेश नव्हता. घटना समितीचे सदस्य श्री के.टी. शाह यांनी हा शब्द समाविष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. हा शब्द समाविष्ट करण्याची काही आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं. मग हा धर्मनिरपेक्ष शब्द घटनेमध्ये केव्हा आला तर 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली या 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्षता या शब्दांचा समावेश जो आहे या शब्दांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका जी आहे त्या उद्देशपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये हा शब्द नव्हता. तो 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून ऍड करण्यात आला. जरी तो मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट नसला तरी धर्मनिरपेक्षतेशी संबंधित असलेली अनेक कलम या देशाच्या राज्यघटनेमध्ये होती. उदाहरणार्थ 14, 15, 16 या कलमांमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये घटनेमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की राज्य धर्म आणि जातीच्या आधारावर, वंशाच्या आधारावर किंवा पंथाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही अशी तरतूद आहे. तसंच 25 ते 28 कलमामध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये भारतीय नागरिकांना वैयक्तिक जीवनात पूजा अर्चा करण्याचा, धर्म बदलण्याचा अधिकार दिला आहे. धार्मिक कार्यासाठी संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे. देणगी गोळा करण्याचा अधिकार दिला आहे. सरकारी किंवा सरकारी अनुदानावर चालणाऱ्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही किंवा त्याची सक्ती केली जाणार नाही. हे धार्मिक स्वातंत्र्याला अनुकूल असलेल्या तरतुदी केलेल्या आहेत. तसंच घटनेच्या 29 आणि 30व्या कलमामध्ये अल्पसंख्याक समाजाशी संबंधित असलेल्या तरतुदींचा घटनेमध्ये समावेश केला आहे की या कलमाचा आधार घेऊन अल्पसंख्याक लोक आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करू शकतात. ती जतन करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात आणि अशा संस्थांना मदत करताना सरकार कोणताही प्रकारचा भेदभाव करणार नाही अशी हमी घटनेने दिली आहे. तर या वेगवेगळ्या कलमामध्ये धर्मनिरपेक्षतेशी संबंधित अनेक तरतुदी आहेत. म्हणजे मूळ घटनेत जरी हा शब्द नसला तरी या शब्दाच्या आशयाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी घटनेमध्ये पूर्वीपासून समाविष्ट होत्या. फक्त या शब्दाचा समावेश घटनेमध्ये नंतर झालेला दिसून येतो. आता भारत हा देश धर्मनिरपेक्ष आहे का? कारण भारतामध्ये धर्मनिरपेक्ष ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये अनेक वादविवाद आहेत. काही लोक असं मानतात की भारत हा धर्मनिरपेक्ष देश नाही. वास्तविक भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द नंतर आलेला आहे, पण त्याच्या आशयाशी संबंधित अनेक मुद्द्यांचा घटनेमध्ये समावेश होता. म्हणून 1994 मध्ये एस.आर. बोमाई विरुद्ध भारत संघ या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्ष तत्वाला भारतीय संविधानाचा मूलभूत ढाचा जो आहे तो मूलभूत ढाच्याचा एक भाग मानलेला आहे. किंवा न्यायालयाने आजपर्यंत जे निकाल दिलेले आहेत त्या निकालामध्ये धर्मनिरपेक्षता हा घटनेचा भाग आहे असं मान्य केलेलं आहे. तसंच भारतामध्ये सर्व धर्माप्रती समान व्यवहार, भारत सरकारचा अधिकृत धर्म नसणं, सरकार कोणतंही असलं तरी सर्व समुदायांचे सण, उत्सव, समारंभांना मदत करणं, सहकार्य करणं, सार्वजनिक सुट्टी देणं किंवा
सर्व धर्मांच्या धार्मिक उत्सवांमध्ये राजकीय नेत्यांनी सहभागी होणं, लोकांना शुभेच्छा देणं, तसंच वेगवेगळ्या धर्मियांसाठी धर्मावर आधारित वैयक्तिक कायदे असणं इत्यादी गोष्टी असं दाखवतात की भारत हा जो देश आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्षतेचा दाखला देण्यासाठी या गोष्टी योग्य आहेत असं मला वाटतं. आता भारतीय राज्यघटनेने जरी धर्मनिरपेक्षतेचा अधिकार दिलेला असला तरी भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अधिकार देताना काही धार्मिक बंधनं देखील लादलेले आहेत. कारण भारतीयांना जे धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की भारतीय राज्यघटनेने देश आणि नागरिकांच्या कल्याणामध्ये धर्म अडथळा ठरणार नाही. म्हणजे व्यक्तीला वैयक्तिक जीवनामध्ये धर्म पालन करता येईल, परंतु धर्म हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. म्हणून भारतामधले प्रसिद्ध घटनातज्ञ दुर्गादास बसू सांगतात की धर्मनिरपेक्षता, धर्मप्रसार, धर्मश्रद्धा आणि धर्माचरणाचे स्वातंत्र्य बहाल करतो. मात्र या स्वातंत्र्याचं उपभोग घेताना राष्ट्राच्या कायद्याचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन होता कामा नये. म्हणजे याचा अर्थ घटनाकारांनी धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्याला मान्यता दिलेली असली तरी कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा वापर करणं आवश्यक आहे. कारण सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहितासाठी धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार शासनाला आहे आणि या अधिकाराचा वापर करून शासन कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकतो. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्य जे आहे त्या धार्मिक स्वातंत्र्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे तिच्या मार्गामध्ये आव्हानं कोणती आहेत? कारण भारताच्या राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला मान्यता दिलेली असली तरी या तत्वाला भारतामध्ये जे धर्मांध लोक आहेत या धर्मांध लोकांचा विरोध आहे. त्या लोकांचं म्हणणं असं आहे की भारत हे बहुसंख्याक सर्वच धर्मामधले जे धर्मांध लोक आहेत या धर्मांध लोकांचा या तत्वाला विरोध आहे किंवा धर्मांध लोक हे तत्व पाळायला तयार नाहीत. म्हणून या तत्वाच्या मार्गामध्ये अनेक गंभीर आव्हाने आहेत. कोणकोणती आव्हाने आहेत? तर सर्वात पहिलं आव्हान आहे समान नागरी कायद्याचा अभाव. कारण भारत हा देश धर्मनिरपेक्ष असला तरी सर्व धर्मांसाठी सारखे कायदे नाहीत. आपल्या देशामध्ये वैयक्तिक कायदे हे धर्मावर आधारलेले आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ, हिंदूंसाठी हिंदू कोड बिल, पारशींसाठी वेगळा लॉ, ख्रिश्चनांसाठी वेगळा लॉ असे धर्मावर आधारलेले कायदे आहेत. आणि या गोष्टींमुळे धर्माधर्मातील लोकांमध्ये तणाव निर्माण होतो, हेवादावा निर्माण होतो. म्हणून धर्माधर्मामध्ये तणाव किंवा हेवादावा निर्माण होत असल्यामुळे देखील धर्मनिरपेक्षतेच्या मार्गामध्ये अडथळे होतात. दुसरा अडथळा आहे की सांप्रदायिकतेत वाढ. कारण भारत हा देश धर्मनिरपेक्ष असला तरी देशामध्ये राहणारे जे विविध धर्मीय आहेत यांच्यामध्ये अत्यंत छोट्या छोट्या कारणावरून सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन अनेक दंगली घडल्याचे उदाहरण आहेत. उदाहरणार्थ भारतामध्ये मॉब लिंचिंगच्या ज्या अनेक घटना आहेत या अनेक घटना घडलेल्या आहेत. गोहत्याच्या कारणावरून अल्पसंख्याकांची हत्या करणं किंवा छोट्या मोठ्या कारणावरून धर्माधर्मामध्ये दंगली होणं, तणाव निर्माण होणं या भारतामध्ये नेहमीच्या घटना आहेत. म्हणून भारतामध्ये जी सांप्रदायिकताची वृत्ती आहे ही सांप्रदायिकतेच्या वृत्तीमुळे देखील धर्मनिरपेक्षतेच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यानंतर आणखी फार मोठा अडथळा होतो की राजकारणाचं धार्मिकीकरण. भारतामध्ये धर्म आणि राजकारण यांचं एकत्रीकरण झालेलं दिसून येतं. वास्तविक धर्मनिरपेक्षतेचं तत्व काय सांगतं की धर्म आणि राजकारण यांची फारकत करावी किंवा त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करावं. आपल्या देशात फारकतीचा मुद्दा मांडला जात नाही तर अंतर ठेवावं. धर्म वेगळा आहे, राजकारण वेगळं आहे, परंतु भारतामध्ये अनेक असे राजकीय पक्ष आहेत की जे धर्माच्या आधारावर राजकारण करतात किंवा निवडणुकीच्या काळामध्ये धार्मिक भावनांचा उपयोग करून सत्तेवर आल्याची भारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत. मग त्याच्यामध्ये बहुसंख्यवादाचा अनुनय करणं. भारतामध्ये जे बहुसंख्य लोक आहेत हिंदू लोक, तर भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावं किंवा भारतामध्ये हिंदुत्ववादी राष्ट्रवाद जो आहे
हा बहुसंख्यवादाचा अनुनय आहे. याच्या उलट काही पक्ष अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करतात. जसं शहाबानो खटल्याचे मुस्लिम स्त्रीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राजीव गांधी यांनी अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करण्यासाठी शहाबानो खटल्याचा निकाल बदलण्यासाठी घटना दुरुस्ती केली. म्हणून भारताच्या राजकारणामध्ये धर्म आणि राजकारणाची अभद्र युती झालेली आहे आणि धर्म आणि राजकारणाच्या अभद्र युतीमुळे देखील धर्मनिरपेक्ष तत्व जे आहे त्या तत्वाला खीळ बसलेली दिसून येते. तर अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षतेच्या मार्गामध्ये अनेक आव्हाने उभे आहेत. भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षताचं तत्व आणायचं असेल किंवा भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवायचं असेल तर धर्माचा राजकारणात केला जाणारा जो वापर आहे या केला जाणाऱ्या वापरावर कुठंतरी अंकुश लावणे गरजेचं आहे. धर्माच्या आधारावर केल्या जाणाऱ्या प्रचारावर बंदी लादली पाहिजे किंवा भारतामध्ये जो धार्मिकतेच्या आधारावर राष्ट्रवादाची जी कल्पना मांडली आहे या कल्पनेला हाणून पाडण्यासाठी सर्वसमावेशक स्वरूपाच्या भारतीय राष्ट्रवाद की भारतामध्ये राहणारा प्रत्येक माणूस इंडियन आहे, भारतीय आहे, तो हिंदू नाही, तो मुस्लिम नाही, तो ख्रिश्चन नाही, ही जी भारतीय राष्ट्रवादाची जी कल्पना आहे ती भारतीय राष्ट्रवादाची कल्पना रुजवणं गरजेचं आहे. तसंच सर्व धर्मांमध्ये ज्या अनिष्ट प्रथा परंपरा रूढी असतील त्या नष्ट करण्यासाठी शासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत धर्मांमध्ये सुधारणा होत नाही, धर्माधर्मातील लोक एकमेकांच्या जवळ येत नाही, तोपर्यंत भारतामध्ये भारतीय राष्ट्रवादाची रुजवण होणार नाही. तर अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षता आणि त्याच्याशी निगडीत असलेले जे मुद्दे आहेत त्यांची चर्चा आपण केली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.